नमस्कार. आज आपण बघणार आहोत अननसाचा शिरा कसा बनवायचा. साहित्य बघूया. आपल्याला काय काय लागणार आहे अननसाच्या शिऱ्यासाठी. मी या वाटीने सगळे माप घेतलेलं आहेत. या वाटीने मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी तूप घेतलेले आहे. थोडा सुकामेवा घेतलेला आहे मी, काजू आणि मनुके गार्निशिंगसाठी. हे ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. इथे मी थोडी वेलची पावडर घेतलेली आहे आणि इथे मी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. 1 वाटी मी दूध घेतल्याने 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. असं 2.5 वाटीचं प्रमाण आहे. तुम्ही 2.5 वाटी पाणीही घेऊ शकता आणि 2.5 वाटी दूधही घेऊ शकता. हे तुमच्या आवडीनुसार आहे. थोड्याशा दुधामध्ये केशर टाकून घेतलं आहे. शिऱ्याला छान कलर यावा याच्यासाठी घेतले. तुम्ही फूड कलरसुद्धा यूज करू शकता. 1 मीडियम साईजचा अननसाचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. चला तर मग बघूया अननसाचा शिरा कसा बनवायचा. इथे मी 1 कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालते. तूप गरम करायचं आहे आपल्याला. तूप थोडं गरम झाल्यानंतर मग अननसाचे आपल्याला काप त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ते चांगले असे परतवून घ्यायचे आहेत. तुपामध्ये अननसाचे काप परतल्यामुळे त्याचा कलर जास्त आणखीन उठून दिसतो आणि शिऱ्याला आपला छान असा येलोसा कलर येतो. याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे अननसाचा आंबटपणा कमी होतो. हे आता आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत. बघू शकता अननस आपलं एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे. आता हे आपल्याला थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजण्यासाठी कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तूप आपल्याला छानसं गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर मगच त्यात आपल्याला रवा घालायचा आहे. रवा आपल्याला एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. रवा आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत भाजायचा आहे आणि हलका गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जितका छान रवा तुम्ही भाजून घ्याल तितका शिरा तुमचा मोकळा आणि मऊ लुसलुशीत होईल. रवा आपला आता भाजून झालेला आहे. त्याचा गुलाबी रंग थोडासा आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे दूध आणि पाणी घेतलं होतं ते गरम केलं आहे. छान असं गरम करायचं आहे आणि हळूवार ते आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे आणि हलवत राहायचं. त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला. हळूवारपणे ते आपल्याला घालत राहायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला. बघू शकता रवा आणि दूध आपलं छानसं मिक्स झालं आहे. एकही गुठळी झालेली नाही आहे. याला आता आपल्याला बारीक मंद गॅसवरच 2 मिनटं छानशी वाफ देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे रव्यामध्ये सगळं दूध आपलं ॲब्झॉर्ब होईल आणि रवा फुलेल. बघा रवा आपला छानसा फुललेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता साखर घालून घ्यायची आहे. मी आता इथं साखर घालते आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. साखर आता व्यवस्थित मिक्स झाली. याच्यामध्ये आपल्याला अननसाचा पल्प घालायचा आहे. मी अननसाचा पल्पसुद्धा व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे. हे छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. सगळीकडे आपला अननसाचा पल्प लागला पाहिजे. हे बघा छान असा अननसाचा पल्प आपला मिक्स झालेला आहे. कलर खूप छान आलेला आहे केशरचं दूध न घालता. आता मी केशरचं दूध घालते आणखीन थोडा कलर चेंज होण्यासाठी, जास्त येलोइश दिसायसाठी. आता हेही मी मिक्स करून घेते. याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते, वेलचीचा छान असा वास येण्यासाठी, आणि हे मिक्स करून घेते. छान असं आता ढवळून झालेलं आहे. याला आता आपल्याला 2 मिनटं मंद गॅसवर छानशी वाफ देऊन घ्यायची. 2 मिनटं झालेले आहेत. छानशी वाफ बसलेली आहे आपल्या शिऱ्याला. बघू शकता साखरसुद्धा आपली मेल्ट झाली आणि मऊ असा एकदम मऊ लुसलुशीत शिरा आपला तयार आहे. याच्यामध्ये आता गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू फ्राय करून घेते आणि ते मग मी त्याच्यामध्ये टाकते. छान आपला अननसाचा शिरा तयार आहे. एकदम मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळेल असा.
माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.